चल प्रिया, ऐक माझं, चल ये, बस इथे. ते ना मी बस इथे प्रिया प्लीज. थांब तू इकडे, मी आले. कुठे पडलीस तू प्रिया? कसं काय लागलं एवढं तुला? प्रिया मी तुला विचारते काहीतरी. अगं सांग ना काय झालं? कसं काय लागलं तुला एवढं? अच्छा माझ्याशी बोलायचंच नाही तर. बघू दे हात, बघू दे इकडे. नको म्हटलं ना. घर, माणुसकी, प्रेम, मैत्री विसरता येत नाही. माणसं तोडता येत नाही. ती दुरावली तरी मनाला राहत नाही. वाट जरी बदलली तरी ओढ संपत नाही. नको माझीच कविता ऐकून. का आता तुझी कविता ऐकावीशी वाटत नाहीये का? नाही, मी सोडलंय कविता करणं आता. का? केव्हापासनं? माझ्याच माणसांनी मला दुखावलं तेव्हापासून. हे अगं प्रिया, हे काय करतेयस? प्रिया, प्रिया काय झालं तुला? अगं केवढं लागलंयस? कुठे पडलीस? मला फोन का नाही केलास? अरे दादा, स्कूटर चालवत होते, कुत्र्याचं पिल्लू आलं समोर. मग त्याला वाचवायला गेले आणि कंट्रोल सुटला बघ माझा. पडले धाडकन. थोडस लागलंय, फार नाहीये. हे थोडं लागलंय तुला? मी पण तेच सांगत होते तिला, केवढं लागलंय. मी कशाला स्कूटर चालवायची मग? आता शांत बसून राहा, मी औषध लाव. ए, तुला कोणी सांगितलंय? नाही, तू कोण आहेस? कोण माझ्या बहिणीला औषध लावणारी? ती माझी बहीण आहे. माझं मी बघेन, घेईन काळजी. हे खोट्या लोकांनी ना खरी काळजी दाखवण्याची नाटकं करू नयेत. जेवढं केलंस ना तेवढं पुरे. ते दे इकडे. अगं केवढं लागलंय तुला? प्रिया, जरा चुरचुरे. हा, थोडी थोडी कळकळ. हा, काय सांगताय काय जाऊ बाई? वय तर कुठंतरी तडमडून आली ती. कसलं लागलंय, खरचटलंय. ही बया गेली विचारपूस करून मलम लावायला, तर भावच नाही दिला. लाडक्या वहिनीला इग्नोर मारलाय. बरं झालं, चांगली पेचात गावली. नाही, माझ्या नवऱ्यावर आळ घेऊन त्याला जेलमध्ये पाठवून त्या घरामध्ये राणीसारखं राहायचं होतं ना. आता झाली का नाही राणीची दाशी. लाडाची नंदुबाई दुरावली आहे ग. बिचारी. चांगलंच झालं की ती प्रिया बी तिच्या जीवावर लय उड्या मारत होती आणि तुमच्यावर डापरत होती ना.
आता झाली का नाही म्हणे मी आव. चालायचंच ग शाले. कधी नावावर गाडी असते तर कधी गाडीवरच नाव येते. बदलतात दिवस. बरोबर बोललात जाऊबाई. ते म्हणतात ना, जेव्हा येते चांगली येळ तेव्हा गाजराचं बी होतंय केळ. आता या सावीला त्रास देणं लई सोपं झालंय बघा. आता ना आपण जेवणाच्या टेबलवर चांगली गंमत करूया. काय काय करायचं? सांगते शालीची बोली, लिमलेटची गोळी. प्रिया, तू अजून जेवायला नाही बसली? सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. मी वाटते तुला. नको, सगळं येऊ देत मग जेवायला बसते. अगं तू बस ना जेवायला. तुझी तब्येत बरी नाहीये, मी वाटते तुला. अर्जुन कसा नाही आला अजून? तुला गोळ्याही घ्यायच्या असतील ना? नको म्हणलं ना मी तुला. अगं बाई, नंदूबाई, अहो केवढं लागले? काय झालं काय नक्की? गाडीवरून पडले. बापरे, अहो गाडीवरून पडला तर एवढं लागलं? इथं लोक तोंडावर पडत्यात तरी तोंड वर करून कसं फिरत्यात? कसं जमतं बाई? शाले, उद्या आमच्यासोबत ब्युटी पार्लरला येतेस का? नाही हो जाऊबाई, उद्या मला जरा ह्यांना भेटायला जायचं. अच्छा, बर बर, जा हो. हा, पण एक इम्पॉर्टंट काम कर बरं. जाण्याआधी तुझे समधे दागदागिने काढून कड्या कुलपात नीट बंद करून ठेव बाई. हा. कशाला? कशाला काही विचारतीस? इथं रस्त्यावरचे चोर घरात शिरलेत. नंदावहिनी, काय हो नंदूबाई? काही नाही. हा, तर आम्ही काय म्हणत होतो ते लक्षात आहे ना शाले? हो हो, ठेवायलाच पाहिजे. लोकांचं काही सांगता येत नाही बाबा. ते तर काय, उद्या चुकून माकून चोरी झाली तर चोराच्या उलट्या बोंबा सुरू होतील इथं. नाही, एकदा पुरे बाबा. प्रिया, अगं बाई, बघितलं का? लाडक्या नंदीला लय राग आला बाई. कशी निघून गेली. शाले, राग नाही ग शाले, राग नाही, लायकी. लायकी कळली ग लोकांची. लोकांची म्हणजे हिची. काय ग सावी, ही कालपर्यंत तुझी लाडाची नंदूबाई अशी रबर बॉलवानी टना टना उड्या मारत आमच्या अंगावर यायची. आज काय झालं? कशी बिचारी घसपटत निघून गेली. बिचारी काय बोलायलाच तयार नाही. हो जाऊ बाई, बोलायला कुठं काय राहिलंय? असं आहे ना सावित्री, इथं या घरात फक्त कृष्ण यांनी स्वीकार केलाय तुझा. हा, पण बाकीची लोक घरात राहतातच की. तेव्हा गाठ आमच्याशी आहे, लक्षात ठेवायचं. आता येईल खरी मज्जा. हे काय? अर्जुन भाऊजी आले नाहीत जेवायला? आहे तो, जेवतोय. हा, मला कसं दिसत नाही. प्रियाच्या खोलीत येतो, ते दोघं तिच्या खोलीत जेवतात. बर. म्हणजे आता त्यांना हिच्या समोर बसून जेवायचं पण नाही.
असं काही नाहीये. असं कसं? आता हा आजचा एक दिवस झाला, पण आम्हाला तर वाटतंय अर्जुन भाऊजी आता रोज काय ना काय निमित्त शोधून काढतील बरं इथं बसून न जेवण्यासाठी. नंदा, जेवतेस? अहो ऐका ना, ते आम्हाला पैशांची गरज आहे जरा. कशाला? ब्युटी पार्लरला जायचंय आम्हाला उद्या. आत्ता आहेत ना तेवढ्यात भागव. एकतर माझ्याकडे काहीच नाहीये आणि अशा परिस्थितीत मी अर्जुनशी काही बोलायला जाणार नाहीये. मी काय म्हणतो, तुला मुळात पार्लरला जायची गरजच काय आहे? नाही जायचं. अहो ऐका ना, म्हणलं ना एकदा नाही जायचं. अरे देवा, इथलं दागिनं शिव शिव शिव. अर्जुन, विद्याधर, पंकज, प्रिया, अरे लवकर येवा ना सगळे. म्हणजे असं कसं झालं, मी हैसर काल ठेवलेलं आहे. अर्जुन, विद्याधर, अरे लवकर येवा ना रे बाबांनो. काय झालं मामी, कशाला ओरडतीयस? अरे झालंच तसं. मामी, मामी काय झालंय? विद्या, विद्या, मी मका काय सुधरत नाही विद्या. मी शिव शिव शिव. अरे बाबा, मामी 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 शांत हो, शांत हो. काय झालंय नीट सांग, काय झालंय? आपलं देवारातलं दागिनं चोरी गेला. दागिना चोरीला गेला? मामी तू आधी शांत हो. हे बघ, तू स्वतःच्याच हाताने कुठेतरी ठेवलं असशील. आठव पहिल्यांदा. अरे नाही बाबा, मी काय आठू. काल रात्री पुत्रायचं होतो. माझ्याकडून पाप घडला रे, पाप घडला. देवा रे, काय झालं रे. मामी मामी शांत हो, तू आधी शांत हो. काहीतरी करूया आपण, हा काहीतरी करूया. काही होणार नाहीये. हा अर्जुन, अरे देवाच्या दागिन्याला हात लावायचं धाडस कोण करेल ना? घरातलंच कोणाचं तरी काम आहे. अरे घरातलं कोण कशाला चोरेल? दादा, दागिन्याला पाय नाही ना फुटले? घरातला दागिना आहे. त्या सगळ्याचा निवाडा आत्ताच व्हायला हवा.
एवढा निवाडा कसला करत बसताय अर्जुन भाऊजी? हा, आम्ही कालच म्हणलं या घरात मोठमोठे चोर भरलेत. असं काय बघताय आमच्याकडं? अहो दुसरं कोण असणार आहे? आपल्या घरात एकच चोर आहे, ती म्हणजे ही सावित्री. तिनंच दागिना चोरला असणार आहे, आम्ही खात्रीनं सांगतो तुम्हाला. काय गे? हा? कुठं लपवलायस देवाचा दागिना? मी कशाला? पाहिलं का ग आले? आम्ही म्हणलं नव्हतं हे चोर असंच करतात. आम्ही कुठं काय लपवलं? आम्ही कुठं काय केलं? बरी ऍक्टिंग जमते तुला. अर्जुन तुला पटतंय काय? मी काहीच नाही केलेलं, या खोटं बोलताय. अग सत्यवान सावित्री, असंच खोटं बोलून आमच्या ह्यांना आणि मामांना घराबाहेर काढलंस. आता कुणाला घराबाहेर काढायचा डाव आहे ग तुझा? नाही हं, कृष्णाईंनी ऐकून घेतलं म्हणजे अर्जुन भाऊजी पण ऐकून घेतील असं नाहीये. माझी खात्री आहे त्यो दागिना तूच चोरला असणार. झडती घ्यायच्या खोलीची. एक मिनिट. ती रूम आधी माझी आहे, नंतर तिचे विसरू नका. आणि त्या रूमची झडती घेणं म्हणजे मला चोर म्हटल्यासारखं आहे. हा, अहो भाऊजी, आम्ही तुम्हाला कशाला असं म्हणू? अहो तुमच्या खोलीत जे राहतायत ते तर चोर आहेत ना. आणि कसं आहे ना, जगाची रीतच आहे बघा, सुक्यासोबत ओलं पण जळत आहे. बस बस. चोर कोण आहे याचा शोध लागेल आणि तो मी घेईल. म्हणून काय मी लायकी नसलेल्या लोकांना माझ्या खोलीची झडती घेऊ देणार? लायकी? कुणाची लायकी? इथं लायकी नसणारी माणसं तुम्ही तुमच्या खोलीत ठेवून घेतलीत अर्जुन भाऊजी. अजून काय काय ऐकून घ्यावं लागणार आहे मला तुझ्यामुळे? सांग ना बऱ्या बोलाने, कुठे ठेवलायस दागिना? अर्जुन काय बोलतोयस? तुम्ही खरं सांगतेय? मी नाही केलंय हे. तुला पटत नाहीये का अर्जुन? आता तरी विश्वास ठेव. का ठेवू मी तुझ्यावर विश्वास? हो, मला माहितीये माझ्याकडनं चुका झाल्यात. चुका नाही, मी गुन्हा केलाय, मला माहिती आहे. पण या वेळेला मी खरंच काही केलेलं नाहीये. आणि मी तर म्हणते त्यांनी चोरी केली नसेल कशावर? ये टवळे, आम्हाला कशाला जात्यात ओढतीस? आणि त्या कशाला करतील का चोरी? नाही, मी खरं तेच सांगतेय. आणि आता तुम्ही का नाही विश्वास ठेवत आहात? तसही खरी पैशांची गरज तुम्हालाच होती ना नंदाबाईनी? तुझे बिनबुडाचे आरोप आम्ही खपवून घेणार नाही, सांगून ठेवतो. हो, मग मला सांगा ना, मी दागिने चोरल्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? एक मिनिट. हा घरातला दागिना आहे, सगळ्यांच्या खोल्यांची झडती होईल. हो चालेल ना. तुम्हाला वाटतंय ना मी चोरी केली, मग झडती खुशाल घ्या. पण आपण सुरुवात उलटी करूया. नंदाबाईंच्या खोलीपासून वा ग वा तुझी. म्हणजे चोर तर चोर, वर शिरजोर. तुला लाज नाही वाटत आमच्यावर असा चोरीचा आळतेस ती? आता आमच्या लक्षात येतंय. शाले, कळलं का तुला? नाही, आम्हाला काल पार्लरला जायचंय म्हणून मी पैसे मागितले, तर तुला काय वाटलं त्या पैशांसाठी आम्ही देवाचा दागिना चोरू? काय
वाटलं काय तुला इथं घरात समधी तुझ्यावानी चोरटी भरली आहे हा? मी असं नाही, पण जो सापडेल तो चोर. तसंही सगळ्यांच्याच खोलीची झडती घ्यायची आहे ना, मग तुमच्या खोलीपासून सुरुवात करूया. पण पहिला मान तर मोठ्यांचा असतो, नाही का विद्या तर जाता. माझी काहीच हरकत नाही. पण आमची हरकत आहे. काय तुम्ही हातच्या काकणाला आरसा कशाला हवाय तुम्हाला हा? आम्ही म्हणतोय ना हिच्या खोलीची झडती घ्या, दागिने लगेच सापडून जाईल. उगा हिच्यामुळे बाकीच्यांना त्रास कशाला. कोणाला काय त्रास होतोय माझ्यासाठी महत्वाचं नाही. मला हा दागिना आणि तो चोर महत्वाचा आहे. त्यामुळे झडती होणार आणि सुरुवात तुमच्या खोलीपासून.